टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। जय गजानन माऊली। आज गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेनिमित्त गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये समाधीस्थळी नतमस्तक होण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे। जे भाविक गजानन महाराजांना आपला गुरु मानतात ते भाविक नतमस्तक होण्यासाठी जे राज्यभरातून लाखो भाविक गजानन महाराजांच्या समाधीस्थळी दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी दाखल झाले आहेत। आज सकाळपासून जर आपण पाहिलं तर मोठी रांग भाविकांची मंदिर परिसरामध्ये आपल्याला दिसते। जवळपास 2.5 तासांचा अवधी गजानन महाराजांच्या समाधीस्थळी दर्शनासाठी या ठिकाणी लागतोय आणि जवळपास 15 मिनिटांचा अवधी तो श्रीमुख दर्शनासाठी या ठिकाणी लागत आहे। सकाळपासून भाविकांनी संततधार पावसामध्ये सुद्धा मोठी गर्दी केल्याचं आपल्याला दिसतंय। दरवर्षी लाखो भाविक गुरुपौर्णिमेनिमित्त गजानन महाराजांच्या या शेगावमध्ये दाखल होत असतात। आज सुद्धा या ठिकाणी मोठी गर्दी असल्याचं आपल्याला दिसते। लहान मोठे महिला पुरुष संपूर्ण जे भाविक आहेत जे गजानन महाराजांना मानतात ते भाविक सुद्धा या ठिकाणी दाखल झाले आहेत। सकाळपासून मोठी गर्दी आहे। आज दिवसभर सुद्धा या ठिकाणी मोठी गर्दी असणार आहे। भाविक आपल्या सोबत आहेत, आपण त्यांना विचारूया की नेमकं काय आजचा योग आहे। आज गुरुवार आहे, गुरुपौर्णिमा आहे, तुम्ही दर्शनासाठी आलात, काय नेमकी भावना आहे? भावना हीच आहे सर की अशा या चांगल्या शुभप्रसंगी गजानन महाराजांच्या कृपेने सर्व थरातील सर्व समाजातील सर्वप्रथम जे आपले गुरु आहेत ते आपले आई वडील आहे आणि सर्व तरुण पिढीने आई वडिलांनाच गुरु हे करून भगवंताची भक्ती करावी आणि त्याच्यातच सर्व काही सार आहे। तुम्ही कुठून आलात? दरवर्षी कधी येता तुम्ही? म्हणजे आज पहिल्यांदा आलात की नेहमी येता? मी वर्षातून 2दा तरी येतो आणि मी जळगाव खानदेश मधून आलेलो आहे। माझं नाव मनोहर कांबळेकर आहे। नक्कीच तर ह्या भाविकांची प्रतिक्रिया आहे। गजानन महाराजांना तर गुरु मानावंच, मात्र आपल्या आईवडिलांना सुद्धा गुरु मानलं पाहिजे अशी भावना या भाविकांनी या ठिकाणी व्यक्त केली। आज गुरुवार सुद्धा आहे, गुरुपौर्णिमा सुद्धा आहे आणि भाविक आपल्या गुरुला या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी येत असतात। त्याच पद्धतीने आज भाविक सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गजानन महाराजांच्या या शेगावमध्ये आलेले आहेत आणि मोठी गर्दी असल्याचं आपल्याला दिसतंय। भाविकांची मांदियाळी शेगावमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TVN मराठी, शेगाव, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।